आम्ही एडीबी चालवतोय हो पण बाहेर येऊ दे उलटे पण गुरुजी त्याला मध्ये बसवा आणि दादाला गाडी चालवायला द्या. गाडी चालवायला मग त्याला कळेल काय ठाकूरला चालवते आता. नको नको ठाकूर बाहेर येऊ दे उलटे. वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाइस डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. आणि आता आपण सगळे चाललो गुरुजी. आता आपण नेक्स्ट कुठे चाललो? आता आपण गणपतीपुळे. फायनली आता ब्रेकफास्ट साठी थांबलो इथे. ड्रायव्हर बदली करणार आहे ते पण सांग. हा ड्रायव्हर तर मेन दादा मेन बदली ड्रायव्हर. आता खरी मजा येईल. पुढचा ड्रायव्हर कशी गाडी आता चालणार मध्ये बसलेल्यांना कसा त्रास होणार. ट्राय तर करा तुला मागून घे. आता आम्ही फायनली पोहोचलो. समुद्रात जाणार आहे आपण. जाणार आहोत ना तिथे. आणि मी फर्स्ट टाइम आलो गुरुजी. हो काय? हा इथे गणपतीपुळेला. तुला का असं होतंय ते सांग. तू फिरलाच नाही रे. नाही काय फिरायचं जरा. अरे मी फिरतो पण असे पूर्णपणे हे रॅक आहेत सगळ्यात. म्हणजे जास्त गर्दी असेल मंगळवार असेल सुट्टीच्या दिवशी तर हे पूर्ण जाम होत असेल. आणि मला खूप भारी वाटतं की मी इतक्या म्हणजे एवढं चांगली प्लेसवर मी फर्स्ट टाइम आलो आज म्हणून. तो कन्सेप्ट होता भक्कली. म्हणजे इथे लोक येतील तर त्यांच्यासाठी एवढी राहण्याची सोय. आपण ते 3 किलोमीटर अगोदर हा ते बनते तेच ना. सुपर्ब आहे. मी पहिल्यांदा आलो पण मला असं वाटतं की सारखं यावं इथे. पर्सनली माहिती नाही का. हा तू चालव. आता आम्ही एडीबी चालवतोय ही वाली. ॲडव्हेंचर बाईक आहे ही पण हँडल खूप जाम आहे. फक्त मी आणि सागरच आलो समुद्रावर. आणि इथे विंड ब्लास्ट खूप आहे. आणि याच्या आपल्या एक्झॅक्ट मागे मंदिर आहे. आणि एवढा स्वच्छ बीच आहे ना हा की अख्ख्या महाराष्ट्रातला मला सर्वात स्वच्छ बीच हाच वाटला. कारण की जिथे देवत्व असतं ना तिथे स्वच्छता ऑटोमॅटिक असते. सो आज पुरता बस एवढाच. तुम्हाला कसा वाटता हा गणपतीपुळेचा ब्लॉग आम्हाला नक्की कमेंट करा. आणि भेटूयात आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.